या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI, तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या सामुदायिक रेडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आता वेळ झाली आहे जाऊ कवितांच्या गावा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची. आजच्या भागात ज्येष्ठ कवयित्री लीला प्रभाकर गाजरे ठाणे, कवी आणि लेखक नागेश हुलवळे ठाणे, कवयित्री योगिता किरण पाखले पुणे, कवयित्री नीलम शेलटे ठाणे या सर्व मान्यवरांच्या स्वरचित प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीवर आधारित कविता आता आपण ऐकणार आहोत. चला तर मग फार वेळ न घालवता थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात जाऊ कवितांच्या गावा हा कार्यक्रम. नमस्कार, मी नागेश हुलवळे आपल्यासाठी एक माझी कविता सादर करत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्ताने. माझ्या कवितेचे शीर्षक आहे एकात्मता. स्मरू बलिदान भूमिपुत्रांचे, स्मरू बलिदान भूमिपुत्रांचे, श्वासा प्रत्येक फुलवू बंध नात्यांचे. दूर करूया मनाचा भेदभाव, हृदयी जपूया सदैव बंधुभाव. जरी आपल्या बोली भाषा अनेक, जरी आपल्या बोली भाषा अनेक, आपल्या सर्वांची भारत माता एक. सप्तरंगाची करुणी उधळण नभात, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जोमात. हिमालयासारखी छाती आपली, सागरासारखी अथांग देशभक्ती. हिमालयासारखी छाती आपली, सागरासारखी अथांग देशभक्ती. सह्याद्रीची ढाल करुणी मनी, मातृभूमी रक्षणा खर्चू शक्ती. देश आपला भारत विश्वात महान, देश आपला भारत विश्वात महान. कर्तव्यनिष्ठ कणखर आपला बाणा, आपली भूमी संस्कृतीची खान. स्वातंत्र्यवीरांच्या पराक्रमाला जाणा. महासत्तेचे स्वप्न उतरण्या सत्यात, महासत्तेचे स्वप्न उतरण्या सत्यात. तिरंगा लहरतोय वारासवे उंच नभात, तिरंगा लहरतोय वाऱ्यासवे उंच नभात. प्रत्येक श्वासात उतरूया मानवता, हृदयी आपल्या जपू सदा एकात्मता. हृदयी आपल्या जपू सदा एकात्मता. धन्यवाद. नमस्कार, मी लीला प्रभाकर गाजरे ठाणे. मी आता प्रजासत्ताक दिनानिमित्त माझी कविता सादर करीत आहे. प्रजासत्ताक दिन महोत्सव. स्वतंत्र भारत. 26 जानेवारी 1950 दिनी मिळाले आपल्याला स्वातंत्र्य. 26 जानेवारी 1950 दिनी मिळालं आपल्याला स्वातंत्र्य. प्रजासत्ताक दिन म्हणून स्वातंत्र्याचा हा दिन मानूया पवित्र. प्रजासत्ताक दिन म्हणून स्वातंत्र्याचा हा दिन मानूया पवित्र.
स्वातंत्र्याच्या या दिनी फडकवूया तिरंगा, आले जनतेचे राज्य, गेला देशातून तो फिरंगा. जनतेचे राज्य, गेला देशातून तो दुष्ट फिरंगा. तिरंगा तर आहे आपल्या देशाचा अभिमान, तिरंगा तर आहे आपल्या देशाचा अभिमान. जणू 3 रंगाची चोडी केली भारत मातेने परिधान, जणू 3 रंगाची चोडी केली भारत मातेने परिधान. गाऊन स्लोगन वंदे मातरम अन जनगणमन, गाऊन स्लोगन वंदे मातरम अन जनगणमन. फेडूया थोडेसे तरी आपल्या मातृभूमीचे ऋण, फेडूया थोडेसे तरी आपल्या मातृभूमीचे ऋण. स्वतंत्र भारताचे आहोत आम्ही सुजाण नागरिक, स्वतंत्र भारताचे आहोत आम्ही सुजाण नागरिक. ज्यांनी केली स्वातंत्र्यासाठी दिनरात एक, स्मरण करू त्यांचे पावला गणित. स्वातंत्र्यासाठी दिनरात एक, स्मरण करू त्यांचे पावला गणित. गांधी, नेताजी, भगतसिंग, सुखदेव अन सर्व ज्ञात अज्ञात, स्मरण करून त्यांचे त्यांना साठवूया हृदयात, स्मरण करून त्यांचे त्यांना साठवूया हृदयात. बलिदानाने केली त्यांनी भारतभूमी स्वतंत्र, बलिदानाने केली त्यांनी भारतभूमी स्वतंत्र. गोळ्या झेलून शिक्षा भोगून दिला लढा दिवस रात्र, गोळ्या झेलून शिक्षा भोगून दिला लढा दिवस रात्र. साजरा करूया महोत्सव उत्साहाने प्रजासत्ताक दिनाचा, साजरा करूया महोत्सव प्रजासत्ताक दिनाचा. वंदन करू सन्मान वाढवू आपल्या स्वातंत्र्यवीराचा, वंदन करूया सन्मान वाढवू आपल्या स्वातंत्र्यवीरांचा. धन्यवाद. नमस्कार, मी योगिता किरण पाखले, पुणे, सादर करते माझी एक कविता. कवितेचं शीर्षक आहे प्रजासत्ताक दिन. प्रजासत्ताक दिनाचा उत्सव हा आज साजरा करूया, प्रजासत्ताक दिनाचा उत्सव हा आज साजरा करूया. सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया, सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया. धर्म अन जातीपातीत विभागला देश, धर्म अन जातीपातीत विभागला देश. मुखवट्यासहित घातला सज्जनतेचा वेश. खोट्या मागचे खरे जाणून आता घेऊया, खोट्या मागचे खरे जाणून आता घेऊया. सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया, सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया. फोडा अन राज्य करा नकोच ती नीती, फोडा अन राज्य करा नकोच ती नीती. एकमेका देऊन साथ वाढवूया प्रीती. आत्मसन्मानाबरोबर परसन्मान जपूया, आत्मसन्मानाबरोबर परसन्मान जपूया. सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया, सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया. खुर्चीसाठी सदैव माणुसकीचा होतो खेळ, खुर्चीसाठी सदैव माणुसकीचा होतो खेळ. सत्ता संपत्ती यात सामान्यांचा कसा बसावा मेळ. कर्तृत्वाला देऊन स्थान योग्य नेता निवडूया. सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया, सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया. शेतकरी आणि कामगार आहे पाया देशाचा, शेतकरी आणि कामगार आहे पाया देशाचा. सदैव करावा सन्मान येथे स्त्रीत्वाचा. स्वराज्याचे सुराज्य करण्या सदैव तत्पर असूया, स्वराज्याचे सुराज्य करण्या सदैव तत्पर असूया. सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया. स्वातंत्र्याचा उत्सव हा आज साजरा करूया. सांडले रक्त तिरंग्यासाठी वंदन त्यांना करूया, वंदन त्यांना करूया. नमस्कार, मी सौ नीलम देवेंद्र शेळटे ठाणे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनासाठी देशभक्तीपर माझी खास कविता. कवितेचं नाव आहे प्रजासत्ताक दिन. फडकला राष्ट्रध्वज भारावून गेले मन, फडकला राष्ट्रध्वज भारावून गेले मन. करू स्मरण वीरांचे ज्यांनी दिले बलिदान. देश आपला महान स्वीकारले संविधान, अंमलात ते आणून मिळवला बहुमान. कायद्याच्या चौकटीत करा काम ठेवा भान, मूलभूत अधिकार हक्क कर्तव्ये समान. नव्या पर्वाचा उदय
गणप्रस्थापित राज्य, सार्वभौम शक्तीनेच नांदे लोकांचे साम्राज्य. लोकशाही उद्घोष दिन असे प्रतिज्ञेचा, अभिमान प्रत्येकाला भारतीय घटनेचा. धन्यवाद. नमस्कार, मी लीला प्रभाकर गाजरे, ठाणे. मी आता प्रजासत्ताक दिनानिमित्त माझी कविता सादर करीत आहे. प्रजासत्ताक दिन उजाडला, उंच फडकावू झेंडा नभांगणी. प्रजासत्ताक दिन उजाडला, उंच फडकावू झेंडा नभांगणी. करूया जय जयकार भारत मातेचा, करूया जय जयकार भारत मातेचा. फडकवून तिरंगा मानाने, उंच देऊ भारत भूमीला मानवंदना, देऊ भारत भूमीला मानवंदना. करू तिरंग्याचा या सन्मान, स्मरू आज शहीद वीरांना, स्मरू आज शहीद वीरांना. लढताना सांडले रक्त, दिली प्राणाची आहुती, रडताना सांडले रक्त, दिली प्राणाची आहुती. परवा नाही केली जीवाची, लावू त्यांच्या नावाची एक पणती. परवा नाही केली जीवाची, लावू त्यांच्या नावाची एक पणती. त्यांच्या बलिदानाने संपली आपली गुलामी, त्यांच्या बलिदानाने संपली आपली गुलामी. याची ठेवून जाणीव देऊ त्यांना सलामी, याची ठेवून जाणीव देऊ त्यांना सलामी. विजयी विश्व तिरंगा प्यारा, केशरी हिरवा मधोमध पांढरा. विजयी विश्व तिरंगा प्यारा, केशरी हिरवा मधोमध पांढरा. त्यावर निळे गोल अशोक चक्र, त्यावर निळे गोल अशोक चक्र. असा आमचा तिरंगा न्यारा, असा आमचा तिरंगा न्यारा. सर्वांनी मिळून साजरा केला प्रजासत्ताक दिन, सर्वांनी मिळून साजरा केला प्रजासत्ताक दिन. नमन करू आपल्या भारत भूमीला, समृद्ध भारत भूमीला हर दिन. नमन करू आपल्या भारत भूमीला, समृद्ध भारत भूमीला हर दिन. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. नमस्कार, मी योगिता पाखले, पुणे. प्रजासत्ताक दिनानिमित्त माझी दुसरी रचना आपणासमोर सादर करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे, खरंच आम्हा स्वातंत्र्य मिळाले का. तयांनी देऊन प्राणाची आहुती, तयांनी देऊन प्राणाची आहुती. हलविले इंग्रजी सत्तेचे तख्त, आणि पारतंत्र्याच्या बेडीतून स्वतंत्रपणे उडण्यास केले मुक्त. कर्तृत्वाचे पंख लेऊन ती भरारी मारण्याचा घेते ध्यास, कर्तृत्वाचे पंख लेऊन ती भरारी मारण्याचा घेते ध्यास. बलात्कार, हुंडाबळी आणि अत्याचारांनी मात्र तिचा आजही गुदमरतो श्वास. घर समाज आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत, घर समाज आणि गल्ली ते दिल्लीपर्यंत. फोडा आणि राज्य करा अवलंबतो नीती, दंगे रक्तपात घातपात करून हरवतो देशाची शांती. ज्यांनी सांडले रक्त त्यांच्या नावे करून राजकारण, ज्यांनी सांडले रक्त त्यांच्या नावे करून राजकारण. भीमशाही शिवशाही यांनी घालतो वाद, आणि मित्रांनो या जातीपातीत आम्ही खऱ्या माणुसकीचा करतो घात. भ्रष्टाचार गरिबीच्या विळख्यात होतो सामान्य गुलाम, भ्रष्टाचार गरिबीच्या विळख्यात होतो सामान्य गुलाम. एसी आणि पदाच्या खुर्चीत बसणारा ओरडून सांगतो त्याला नीट कर सलाम. तिरंगा आज सन्मानाने फडकला तरी आतून मुसमुसून रडतो आहे, तिरंगा आज सन्मानाने फडकला तरी आतून मुसमुसून रडतो आहे. रोज माणुसकीला मरताना उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे, आणि एक प्रश्न स्वतःला विचारतो आहे, आणि एक प्रश्न स्वतःला विचारतो आहे, खरंच मी स्वातंत्र्यात आहे का, मी स्वातंत्र्यात आहे का. धन्यवाद. नमस्कार, मी सौ नीलम देवेंद्र शेळटे. आज आपल्यासमोर एक कविता सादर करत आहे, जी क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीमाई फुलेंना विनम्र अभिवादन करत. कवितेचे नाव आहे महिमा सावित्रीबाईंचा. पत्नी ज्योतिबा फुलेंची त्याग करी संसाराचा, लढा सावित्रीमाईचा सोशी मारा दगडांचा. माता असे स्त्रीवादाची, ध्यास तिज स्त्रीमुक्तीचा. सेवा केली समाजाची,
वसा घेतला ज्ञानाचा. ज्ञानज्योती भारताची, अन्यायाला फोडी वाचा. आद्यगुरु शिक्षणाची, झेंडा रोवला क्रांतीचा. शिव्या शाप झुगारून उभी खंबीर वाघेन. देवी ती सत्य धर्माची, वंदू पवित्र चरण. होऊ सावित्रीच्या लेकी, करू प्रसार ज्ञानाचा. 3 जानेवारी असे मान बालिका दिनाचा. धन्यवाद. मी लीला प्रभाकर गाजरे, ठाणे. मी माझी कविता सादर करत आहे प्रजासत्ताक दिनानिमित्त. भारत माझा देश महान. भारत माझा देश महान, भारत माझा देश महान. वंदू सर्व लहान सान. ज्यांनी केला स्वातंत्र्य भारत, ज्यांनी केला स्वतंत्र भारत. स्मरण त्यांचे करूया अविरत, स्मरण त्यांचे करूया अविरत. तिरंगा हे देशाची शान, राखू त्याचा सदैव मान. तिरंगा हे देशाची शान, राखू त्यांचा सदैव मान. लावू त्याला वक्षस्थळी, नच तुडवायचे पायदळी. लावू त्याला वक्षस्थळी, नच तुडवायचे पायदळी. वसुंधरा फुलवते हिरवे रान, शुभ्र कापूस देतो वरदान. वसुंधरा फुलवते हिरवे रान, शुभ्र कापूस देतो वरदान. भगवा वाढवितो मंदिराची शान, असे या तिरंग्याचे आम्हा वरदान. भगवा वाढवतो मंदिराची शान, असे या तिरंग्याचे आम्हा वरदान. देशासाठी आम्ही प्राणही देऊ, शत्रूशी लढून त्याचे प्राणही घेऊ. देशासाठी आम्ही प्राणही देऊ, शत्रूशी लढून त्याचे प्राणही घेऊ. ज्यांनी दिली प्राणाची आहुती, ते अजरामर झाले जगती. ज्यांनी दिली प्राणाची आहुती, ते अजरामर झाले जगती. गाऊ त्यांना आरती, मिळून या स्वतंत्र भारती. गाऊ त्यांना आरती, मिळून या स्वतंत्र भारती. केले देशासाठी ज्यांनी समर्पण, त्यांच्यासाठी करते मी हे कवन अर्पण. त्यांच्यासाठी करते मी हे कवन अर्पण. जय हिंद. धन्यवाद. नमस्कार, मी सौ नीलम शेळटे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले स्वातंत्र्याचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांना मानाचा प्रणाम करून मी माझी कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे स्वातंत्र्याचे शिल्पकार. सरदार वल्लभभाई पटेल भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, एक संघीकरणाचा देऊन आकार. सरदार वल्लभभाई पटेल भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले, एक संघीकरणाचा देऊन आकार. गुलामगिरीत असलेल्या राज्यांना भारतात विलीन केले. ऊर्जा पाहून जनतेने लोहपुरुष त्यांचे संबोधले. बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व, सायमन कमिशनच्या विरोधात ब्रिटिशांना नमवता मिळाली सरदार उपाधी जगात. सक्षम नेतृत्वाला सलाम, देशाचे पहिले उपपंतप्रधान. 31 ऑक्टोबर जन्मदिनास मिळे राष्ट्रीय एकता दिनाचा मान. धन्यवाद. नमस्कार, मी नागेश उलवळे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मी तिरंगा बोलतोय. नमस्कार भारतीयांनो, कसे आहात आपण? नमस्कार भारतीयांनो, कसे आहात आपण? 2 शब्द बोलू म्हटलं मनावरचं हलकं दडपण. 2 शब्द बोलू म्हटलं मनावरचं हलकं दडपण. छान वाटतं मला बघून, आदर केवढा हृदयात. किती छान बरं सजवता रूपडं माझं ते काव्यात. नभात फडकत राहतो दिन रात वाऱ्या पावसात. तुमची पाहून श्रद्धा भक्ती, माझं मन नाचतं आनंदात. माझं मन नाचतं आनंदात. कसं सांगू तुम्हाला आता, कसं सांगू तुम्हाला आता, दुःखी सल आहे मनाला. कधी वाहिल वारे समतेचे, भिडतील का ते गगनाला, भिडतील का ते गगनाला. अरे माझ्या छान लेकरांनो, अरे माझ्या छान लेकरांनो,
कधीच थांबणार सट्टा सत्तेचा, लबाड खोट्या लोभी शपथा, का कापतात गळा जनतेचा, का कापतात गळा जनतेचा. एका बाजूला चंद्रयान 3 नभी, दुसऱ्या बाजूला दोष चंद्राचा. मानसिक कुचंबनेचा हा खेळ, मार्ग संसार उद्ध्वस्त करण्याचा, मार्ग संसार उद्ध्वस्त करण्याचा. नभातून दिसते मला सारे, नभातून दिसते मला सारे, फडकत राहतो लेकरांसाठी. नभातून दिसते मला सारे, फडकत राहतो लेकरांसाठी. दिनरात माझी पूजा बांधणाऱ्या, आत्मसमर्पण केलेल्या शहीदांसाठी, शहीदांसाठी. मनात आहे आशावाद बाळगून, मनात आहे आशावाद बाळगून, विश्वविजयाची वाजू दे बरं तुतारी. मनात आहे आशावाद बाळगून, विश्वविजयाची वाजू दे बरं तुतारी. बदलेल एक दिवस सारेच काही, खऱ्या अर्थाने जनता सुखी सारी, खऱ्या अर्थाने जनता सुखी सारी. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीवर आधारित कविता. शीर्षक आहे देशाची शान. राष्ट्रीय गान जन गण मन, वाढवी देशाची शान, तिरंगा आमचा बहुमान. राष्ट्रीय गान जन गण मन, वाढवी देशाची शान, तिरंगा आमचा बहुमान. कारण जोडली आहे जनसामान्यांची भावनिक नाळ देशभक्तीची. कारण जोडली आहे जनसामान्यांची भावनिक नाळ देशभक्तीची. तिरंगा झेंड्याचे रंगचार, तिरंगा झेंड्याचे रंगचार, आवडतात सर्व भारतीयांना फार, आवडतात सर्व भारतीयांना फार. म्हणूनच तिरंगा आमचा महान, म्हणूनच तिरंगा आमचा महान. देशाचा अभिमान, जय संविधान, जय संविधान. देशाचा अभिमान, जय संविधान, जय संविधान. देशाचा अभिमान, जय संविधान, जय संविधान. जय हिंद. कविता सादर केली होती नीता तुपारे. नमस्कार, मी नागेश उलवळे आपणासाठी एक संविधान रचना सादर करत आहे. संविधानावरती आधारित आपल्या 26 जानेवारी हा दिवस आपण आपल्या संपूर्ण देशामध्ये गल्लीबोळात कानाकोपऱ्यात मोठ्या उत्साहानं साजरा करत असतो. त्यासाठी ही माझी रचना मी सादर करत आहे. संविधान, संविधान आमचा श्वास आहे, आमचा ध्यास आहे, आमच्या जीवनात आहे. संविधान आम्हा खास आहे, जनतेचा आधार आहे, प्रगतीचा राजमार्ग आहे, न्यायाचे माहेर घर आहे. संविधान आम्हा खास आहे. समता बंधुता लोकशाहीचा नारा आहे, समता बंधुता लोकशाहीचा नारा आहे. मानवतेचा संदेश आहे, अन्यायाला छिदत आहे. संविधान आम्हा खास आहे. एकतेची हाक आर्त आहे, बंधुतेचं एक सुंदर गाव आहे. निरागस प्रेमाची गोष्ट आहे. संविधान आम्हा खास आहे. संस्कृतीचं लेणं आहे, संस्कृतीचं लेणं आहे. समाजाचं प्रतिबिंब आहे, प्रत्येक भारतीयाची शान आहे. संविधान आम्हा खास आहे, संविधान आम्हा खास आहे. धन्यवाद.
श्रोते हो, आत्ताच आपण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या 90.4 FM वरून जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीवर आधारित कविता ऐकत होता. आज ज्या मान्यवर कवी आणि कवयित्री यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या ते असे होते. कवी लेखक नागेश हुलवळे ठाणे, ज्येष्ठ कवयित्री लीला प्रभाकर गाजरे ठाणे, कवयित्री योगिता किरण पाखले पुणे, कवयित्री नीलम शेलटे ठाणे. या सर्व मान्यवरांचे रेडिओ FTI कडून मनपूर्वक आभार. श्रोते हो, आता मात्र वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात याच कार्यक्रमात नवीन कवींसह, नवीन कवयित्रींसह. तोपर्यंत मी नीता आपली रजा घेते. हा पण तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत राहा तुमचा आमचा आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद.